शेवटचे 2 सामने आपल्या या केपीएल मधले बाकी राहिलेत, म्हणजे सेकंड सेमी फायनल आणि याच्यानंतरचा होणारा फायनलचा सामना. एक विनंती एवढीच आहे की आपल्याकडे जो वेळ आहे ना तो वेळ अतिशय कमी राहणार आहे. हा शार्पी वरती जाईल, काळजी करू नका, अजिबात तुमच्या डोळ्यांना त्रास होणार नाही. तुम्ही बघा फक्त. तर नमस्कार जमलेल्या सर्वच आणि रसिकांना, खेळाडूंना कोल्हापूर प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये पॅव्हिलियन ग्राउंड वरती उपस्थित असणाऱ्या सर्वांना आणि ऑनलाईन जेवढा मित्र प्रेक्षक वर्ग क्रिकेट प्रेमी जोडला गेलेला आहे या सगळ्यांना या ठिकाणी मी स्वतः जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर यांच्या वतीने सर्वांना प्रेमाचा नमस्कार. टेनिस क्रिकेट च्या वतीने सुद्धा सर्वांना प्रेमाचा नमस्कार. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होईल. सेकंड सेमीफायनल उपंती फेरीतील दुसरी लढत. महिला कक्षामध्ये पुरुष वर्ग बसलेला आहे, त्यामुळे महिला इथं समोर येऊन थांबलेल्या आहेत. तिथले पुरुष वर्गांना मी परत एकदा विनंती करेल, हात जोडून, मगाशी हात जोडून आता पाया पडून, कारण बसलेले सगळे ज्येष्ठच आहेत आणि मी त्यांच्यापेक्षा लहान आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्या पाया पडलो तर कदाचित मला आशीर्वादच मिळणार आहे. त्यामुळे विनंती असेल सगळ्यांना, विनंती आहे तिथं कुणीही पुरुष वर्गाने बसू नका आणि खाली ज्या महिला वर्ग उभा आहे त्या महिलांना विनंती असेल आपण त्या ठिकाणी महिला कक्षामध्ये जाऊन बसायचे. जाऊया मैदानाच्या आत. उपंती फेरीतील पहिलाच सामना संपला, दुसरा सुरू झाला आणि दुसरा सामन्यातील पहिला चेंडू अगदी आपण पाहिलाय अतिशय प्रतिम टाकला गेलाय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतून सापडा जो रंगला जातोय. धावप्रगती धाव संख्या निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय जी 1 धाव निश्चित प्रमाणात धावफलकावरतीची आहे. ज्यावेळेस संधी अगदी आपण पाहतोय तो गोलंदाजी मार्कावरती आहे. मार्केट एंड कडून जो गोलंदाजी करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला फलंदाज जो असेल आता असेल संघ मालक आहे स्वतः इरफान शेख. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार, काय क्रमात करतोय आपल्याला पाहायचंय. शांत प्रकारचं वातावरण आहे. गोलंदाजीवरती तयार, बेडॉफला चेंडू, धावाची संधी, परंतु घरटं सोडलंय, परंतु या ठिकाणी सुरक्षित असेल. गोलंदाज तयार, चेंडू हवेत, झेल आणि पहिला धक्का इरफानच्या रूपाने फलंदाज क्रमांक पहिला बाद.
आपण अगदी पडतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिल्या क्रमांकाचं संपलं गेलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापडेकरची धावा संख्या जी आहे ती आहे 3 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. न्यू बॉलर विकास बोवड निश्चितप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहिजे विकास काय करमत करतो मैदानाच्या आतमध्ये. शांत प्रकारचं वातावरण. पंचाच्या डाव्या त्याला पार करू. या दरम्यान परफेक्ट यार पंचांचं बोटा कशाकडे. बिग विकेट आणि पहिल्या चेंडूवरती विकासला मिळालं यश आहे. फलंदाज बाद. पलीकडच्या अगदी आपण पाहतोय कक्षामध्ये कैलास राणा गायकवाडचा फॅन क्लब खूप मोठा आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळतोय. पॉवर प्ले मध्ये असंच फायटरचे 2 फलंदाज त्यांनी बाद केलेत. ऋषिकेश मालिक सुद्धा बाद झाला आणि इरफान शेख सुद्धा बाद होताना पाहायला मिळालाय. 2 बाद धापडकरची धावा संख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी जी आहे ती 3 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा जो 8 षटकांचा सामना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आपण पाहतोय ऑनस्क्रीन बराचसा प्रेक्षक. विनंती असेल की ज्यांच्याकडे कॅमेरा जातोय तिथून तुम्ही हात जरी केले तर निश्चितप्रमाणे हा सगळा मित्रपरिवार ऑनस्क्रीन आपल्याला जो पाहायला मिळतोय. युट्यूबला कोण कोण निश्चितप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झाले या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल भोजने आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तगडे आहेत. दोन्ही संघामध्ये असणारी ताकद इतक्या महत्वाची मोठी आहे. गोलंदाजीवरती परत येता तयार असेल. विकास तयार अमोल भोजनेसाठी. या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू सुरे काय क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चेंडू ओहो बॅकअप साठी क्षेत्ररक्षक नव्हता त्यामुळे चेंडू फेकण्याची थोडीशी रिस्क निश्चितप्रमाणे उचलली नाहीये. परंतु हे तितकंच खरं आहे. आता जर उचलली झाली नाही रिस्क तर तुमचा विजय होणार नाही फिक्स. कारण 2 फलंदाज बाद झाले. अमोल भोजने केव्हाही आक्रमक होऊ शकतो केव्हाही प्रतिस्पर्ध्याला अडचणीत आणू शकतो. ती ताकद अमोल भोजनेमध्ये आहे आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू फेकला नाही. क्षेत्ररक्षण सूर्यगोत्रा पाहायला मिळाले. स्वतः जावेद कॅप्टन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. या दरम्यान धापडकरची धावसंख्या प्रमाणे 1 ने वाढली जाते. धापडकर धावसंख्या जी आहे ती 4 धावा धापडकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार विकास भवड. या दरम्यान मिस टाइम फटका फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला गेलाय. जबरदस्त मारण्याचे प्रमाण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. काय गोलंदाजी केली जाते कैलास राणा गायकवाड स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून. एकमेव निश्चितप्रमाणे संघ आपल्याला पाहायला मिळाला. त्या दरम्यान परत एकदा थोडासा मिस टाइम फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तिथे एक सिंगल आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. धापलेकर इकडे पुढे जाईल. धापलेकर धावसंख्या 5. 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 5 धावा धापलेकरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावा आहेत. पॉवर प्ले मध्ये अजून कुठलाही मोठा फटका अजूनपर्यंत कोणत्याच फलंदाजांनी खेळलेला नाहीये. बाद झालेले फलंदाज सुद्धा अगदी आपण पाहिलेत त्या फलंदाजांनी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये कुठलाही मोठा फटका खेळलेला नाहीये. विकास उपांत्य फेरीतील दुसरी लढत. या दरम्यान अगदी आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र जावेद चेंडूवरती पोहोचण्याला पाहिजे आणि या उपांत्य फेरीतील दुसऱ्या लढतीमध्ये पहिल्या डावातला या वेळेचा चेंडू उजवीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आहे. 9 धावांच्या अगोदर धावपाल करते होत्या
आणि बरोबर 9 वाजता या ठिकाणी आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या कार्यक्रमासाठी ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे ते आदरणीय विद्यमान आमदार ऋतुराजदादा पाटील यांचं आगमन बरोबर 9 वाजता होणार आहे. आणि आता 11 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक वाईड बॉल चिपरा पडायला त्याला पाहायला मिळाला. 2 वाईड बॉल लागोपाठचे आलेत. 2 वाईड बॉल येताना आपल्याला 12 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत 5, 7 महाराष्ट्राच्या बाहेर आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षणाद्वारा 7. या दरम्यान आपण पाहतोय मिळून चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. एक सिंगल तर येणार आहे. दुसरीचा प्रयत्न होणार का? परंतु नकार दिला जाईल. एक सिंगल. धावफलकात धावसंख्या वाढते. धावफलकाची धावसंख्या जी आहे ती असेल 13 धावा. 13 रन. सर सचिन रमेश तेंडुलकर सरांकडे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांकडे किती संपत्ती माहिती नाही, पण कित्येक मुलाखतीमध्ये विचारलं गेलं तर तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई कोणती, तर ते नेहमीच सांगतात माझे गुरुवर्य रमाकांत आचरे सरांनी मला 13 रुपयाची जी नाणी दिलीत ना ती आयुष्यातली माझी सगळ्यात मोठी कमाई आहे. आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई. बरं आयुष्यातला सगळ्यात मोठा दागिना कोणता? मग कमाई 13 रुपये सचिन रमेश तेंडुलकरांची. मग आयुष्यातला सगळ्यात मोठा दागिना कोणता? इथे बॅट कट होता जीवनदान निश्चितप्रमाणे फलंदाजाला असेल. एक सिंगल. धावफलक वाढला. धावफलकाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सर तुम्ही आता आचरेकर सरांचा विषय छेडला त्या अनुषंगाने मी सांगतो की 101 वा सामना होता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर. त्यावेळी मी आचरेकर सरांच्या घरी गेलो होतो दादरला. त्यावेळी त्यांची मी छोटीशी मुलाखत घेतली होती. तरुण भारतला मी ती 18-19 वर्षाची गोष्ट आहे. त्यावेळी त्यांनी मला एक कानमंत्र दिला होता की प्रयत्न करत राहा, यश हे निश्चित मिळेल. 19-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या केपीएल कमिटी सुद्धा सर प्रयत्न केले आणि त्याला यश आले. रिव्हर्सचा प्रयत्न होता. इथे चेंडू काय बॅटवरती नाहीये. चेंडू मात्र निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 3रं षटक चालू असताना धावफलकावरती धावसंख्या आपण पाहूया. इथे धावफलकावर धावसंख्या 14. 14 रन. 2 फलंदाज बाद. आयुष्यातला सगळ्यात मोठा सुंदर दागिना, त्या दागिन्याचं नाव आहे काम करत असताना, सराव करत असताना शरीरावरती आलेला घाम. हा आयुष्यातला सगळ्यात सुंदर दागिना आहे आणि जो नेहमी आम्हाला पाहायला मिळतो आमच्या शेतकरी बांधवांच्या कपाळावरती, शरीरावरती शेतात काम करत असताना. हलक्यात चेंडू खेळला गेला. पॉईंटच्या दिशेने चेंडू पोहोचला. एक धाव तर येणार आहे. दुसरीचा प्रयत्न होणार आहे का पाहायचंय. नकार. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या रूपाने धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. ती असेल आता 15 धावा. 15 रन. लॉस ऑफ 2 विकेट इन 3 ओव्हर प्रोग्रेस. 3रं षटक चालू असताना अवघ्या 15 धावा आहेत. अवघ्या यासाठी आहेत की सर एवढा मोठा सामना आहे. 2 फलंदाज बाद झालेत. पॉवर प्ले मध्ये ज्या धावा यायला पाहिजे होत्या ना त्या धावा आलेल्या आहेत. फक्त 12 धावा आल्या. गोलंदाज तयार आहे. या दरम्यान चेंडू हवे झेल, परंतु तिथे क्षेत्ररक्षक कोणताच नाहीये. निर्जन स्थळी निश्चितप्रमाणे चेंडू पाहायला मिळालाय आणि तदनंतर अगदी आपण पाहतो 3 खेळाडू चेंडू कव्हर करताना पाहायला मिळालेत, पण झेल होऊ शकला नाहीये. धावफलकात धावसंख्या एकाने पुढे जाईल. धावफलकात धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहे. 2 धावा आल्यात. 17 रन. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं संपलं गेलं. 2 बाद. 17 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. विशेष म्हणजे मेहनत करावी लागते, कष्ट घ्यावं लागते सर. कारण लक, भाग्य 2.5 अक्षरी शब्द आहे. नसीब 3 अक्षरी शब्द आहे. किस्मत 3.5 अक्षरी शब्द आहे. मेहनत हा जो शब्द आहे हा 4 अक्षरी शब्द आहे आणि हा 4 अक्षरी शब्द बाकीच्या सगळ्या शब्दांपेक्षा खूप भारी आहे. मेहनत सगळ्यात महत्वाची आहे. संघर्ष करावा लागणार आहे. इथं संघाला चांगल्या स्थितीत आणण्याचं काम कोणता संघ करणार आहे ते आपल्याला पाहिजे. बिघडकाचा प्रयत्न इथे मात्र चेंडू कव्हर केला गेलाय. धाव घ्यायची की नाही याच्याबद्दल संभ्रम होता आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली. धावफलकात धावसंख्या अगदी आपण पाहतोय 18 धावा आहेत. या दरम्यान चेंडू हवे झेल कोण घेतय.
आणि झेल सुटला गेलाय. जीवनदान जीवनदान निश्चितप्रमाणे दरम्यान आपण पाहतोय झेल होऊ शकला नाही. धावफलक परत एकदा एकने वाढेल. संघाची धावसंख्या अगदी आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचली गेली. 19 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2-19 मी त्या दिवशी पण वाक्य सांगितलं 19-2 हा अंक आमच्या हृदयावरती कोरला गेलाय का. 19 फेब्रुवारी जगात सगळ्यात भारी. माझ्या राजाची शिवजयंती आली आता 19 तारखेला. महाशिवरात्र 18ला आणि 19ला शिवजयंती. मिडविकेटला चेंडू खेळायचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल तिथे एक धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक खराब झालं. बॅकअपचं कामकाज केलंय. चेंडू कव्हर केला गेला. पाहता पाहता साज बाज और ये ताज 3 धावा आल्या. धावफलक 3 पुढे जाऊन पोहोचला. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती असेल ना तिरी ना मेरी. कुल मिला के स्कोर अब जा पहुंचा है डबल दोर्री 22 धावा. 2 बाद 22 धावा आहेत. गोलंदाजीवरती तयार. काय क्रमात करतो आपल्याला पाहिजे. पंचाच्या धाव्या त्याला पार करून परत एकदा या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहतोय. चेंडू सुंदर ते खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल तर मिळणार आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही. धावफलक इकडे पुढे जाईल. धावफलकात धावसंख्या 23 आहे. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू. गोलंदाजीवरती तयार. 23 धावा 23 रन 23 वरती धावफलक. हो इथे मात्र चेंडू अपील केलं गेलं होतं आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली. मॅचच्या सने 24 धावा 20 वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या आमच्या KPL कमिटीच्या वतीने म्हणजे बावडा क्रिकेट क्लबच्या वतीने आम्ही लाख शुभेच्छा देतोय. तुम्हाला प्रचंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावं असं आम्ही येथील ग्रामदेवतेची प्रार्थना करतोय. एकदा आपण टाळ्यांचा गजर करूयात आणि साहेबांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देऊयात. धन्यवाद साहेब. तुमचं असंच प्रेम आमच्यावरती राहू देत. तर एकंदरीत आता धावसंख्या स्थिरावली ती 2 बाद 33. दरम्यानचा चेंडू मधल्या यष्टीवरचा चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू उठवून खेळण्याचा चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑनला आणि हा चेंडू सीमारेषे बाहेर. हा चौकार जातोय. बघता बघता चेंडू थेट सीमारेषा बाहेर. थँक्यू डीजे. तर पहिल्या पर्वातील 5वा दिवस, शेवटचा दिवस, शेवटची रात्र आणि या शेवटच्या रात्रातील या पहिल्या पर्वातील दुसरा उपांत्य फेरीचा सामना हा रंगतोय.
नाणेफेकीचा कौल हा अर्थातच कैलास राणा गायकवाड 11 संघाच्या बाजूने. निर्णय तो क्षेत्ररक्षणाचा आणि एक निश्चित कौतुक करावं लागेल त्यांच्या गोलंदाजीने. अतिशय छान गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत फलंदाजांना बांधून ठेवलंय आणि पहिल्या 4 षटकात 50 धावा कदाचित बघायला मिळाल्या असता, पण तसं काही घडलं नाहीये. 50 तर फार दूरची गोष्ट आहे, अजून संघाने 40 गाठली नाहीये. त्याचं पूर्ण श्रेय हे निश्चितच कैलासवासी राणा गायकवाड 11च्या गोलंदाजांना द्यावं लागेल. अतिशय छान कामगिरी आणि अशी कामगिरी निश्चितच त्यांच्या संघनायकाकडून अपेक्षित होती त्यांच्या गोलंदाजाकडून आणि त्यांचे गोलंदाज निश्चित रूपाने खरे उतरलेत असंच काहीसं वर्णन या पहिल्या 4 षटकात करावं लागेल. गोलंदाजीत बदल होतोय. DY पाटील मेडिकल कॉलेज एंड कडून मारा करतोय तो नजीर शेख, अमोल भोजने. नवीन षटक, पहिला चेंडू ऑप्स्टमच्या बाहेर, चेंडू स्टिअर केला, चेंडू जातो तो बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक येतो, चेंडू खाली दरम्यान चेंडूची फेक करतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. दरम्यान 1 धाव ही सहज पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 38 वर. पहिल्या षटकात 3 धावा, दुसऱ्या षटकात 9 धावा, तिसऱ्या षटकात 5, चौथ्या षटकात 9 आणि 5व्या षटकात 11 धावा या खर्चल्या. म्हणजे एकंदरीत पहिल्या 5 षटकाचं एकंदरीत तर लेखाजोखा मांडायचा झाला तर 5वं षटक काहीसं खर्चिक होतं, काहीसं महागडं होतं. पहिली 4 षटकाच्या तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर पहिली 4 षटकं अतिशय छान गोलंदाजी केली होती, परंतु 5व्या षटकात थोडासा गिअर बदलला त्या दोन्ही फलंदाजाने. पाटीलचा पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू जातोय तो डीप मिड विकेटला. वाईडिश मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक येतोय तो डीप मिड विकेट क्षेत्रात. दरम्यान दुसरी धाव ही पूर्ण केली आहे. या दुहेरी धावसंख्येने संघाने आता मात्र 40 गाठली आहे, ज्याचा मी आत्ताच उल्लेख केला होता की संघ कधी 40 गाठणार ना, आता मात्र संघाने 40 गाठली आहे. बघायचं आहे या स्पर्धेत कुठला संघ उजवा ठरतोय, कुठला संघ या स्पर्धेत अजिंक्यपदावर आपलं नाव कोरतोय, किंवा कुठला संघ 1 लाख धनराशीचा मानकरी ठरतोय. याचं उत्तर 1 ते 1.5 तासात आपल्याला निश्चित मिळणार आहे. लॉक केलाय चेंडू, चेंडू जातोय डीप लॉंग ऑन सीमारेषेबाहेर. हा षटकार खणखणीत, देखणा, नेत्रदीपक, दर्शनीय असा षटकार. वरून 1 धाव तर निश्चित मिळाली आहे आणि दरम्यान दुसरी धाव ही पूर्ण करतो आणि बघायचं की नेमकं काय होतंय. आणि फलंदाज बाद. आमिर मुलानी, आपण कृपया व्यासपीठाकडे या. आमिर मुलानी. तर एक मागच्या चेंडूबद्दल मी म्हणत होतो की जे मागच्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या
47 धावा. 48 4 माफ करा 48 4 बाद 48. एक धाव पूर्ण केली होती आणि दुसरी धाव करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न तो फसला होता आणि चौथा धक्का तो संघाला. आतापर्यंत 5 षटकं झालेत. 6वं षटक हे चालू आहे. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत आणि या षटकातील काही चेंडू आणि उरलेले 12 चेंडू याचा विचार केला तर 80 धावा या आवाक्यात आहेत. 80 धावा सहज होऊ शकतात जर आक्रमक थोडीशी फटकेबाजी केली. आणि याचं कारण असं आहे की खेळपट्टीवर अजूनही महेंद्र शिवचरण हा उपस्थित आहे. त्याची बॅट तळपते आहे. मागच्या 2 सामन्यात तो खुलतोय, तो आक्रमक फटकेबाजी करतोय आणि त्यामुळेच काहीशी मदार जी आहे असंच फायटरची ती त्याच्यावरती. संघाची धुरा त्यांनी एक हाती सांभाळली होती. 1 मॅन शो त्याने केला होता 2 सामन्यात आणि बघता बघता 2 सामनावीराचे बहुमान त्यांनी पटकावले होते. नवीन फलंदाज विनायक स्वामी, डावखुरा फलंदाज, पंचाकडून गाळ घेतला आणि तो सामोरा जातोय तो नजीर शेखला. नजीर शेख ऑफस्टंपच्या बाहेर. हो, चेंडू लेट कट म्हणण्यापेक्षा चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करायचा. प्रयत्न फसतोय. यष्टिरक्षकाने काम पूर्ण केलंय. षटक संपते ते 6वं. 6 षटकं संपतायत. धावसंख्या स्थिरावली आहे ती अर्थातच 4 बाद 48. पहिल्या षटकात 1 बाद 3, दुसऱ्या षटकात 2 बाद 12, तिसऱ्या षटकात 2 बाद 17, चौथ्या षटकात 2 बाद 26, 5व्या षटकात 3 बाद 37 आणि आत्ताच जे षटक संपले 6वं त्या षटकात 4 बाद 48 अशी सन्मानजनक काहीशी धावसंख्या. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू जरी 20, 25 किंवा 30 धावा जरी कुठल्या गेल्या तरी संघाचं पाऊण शतक हे निश्चित रूपाने धावसंख्येवर फलकावर बघायला मिळेल. काय होते ते बघायचं आहे कारण आशा निश्चित केली जाऊ शकेल दोन्ही फलंदाजाकडून. शिवचरण हा खेळपट्टीवर आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप आनंदराव उर्पे यांचं आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांनी व्यासपीठावर यावंय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि बघायचं की 12 चेंडूत अजून किती धावा हे कुठल्या जात आहेत ते. गोलंदाजीत बदल जावेद येतोय. संघाचा संघनायक तो आपल्या कांद्यावर धुरा सांभाळतोय. तो मारा करतोय. तो मार्केट एंड कडून आणि त्याला सामोरं जातोय तो अर्थातच महेंद्र. जावेदचा हा चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर लेट कट करण्याचा प्रयत्न फसतोय आणि बाकीचं सोपस्कर पूर्ण करतोय यष्टिरक्षक आणि गोलंदाज हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑफला 5 तर ऑनला 4. स्पर्धेचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगतोय. पहिला उपांत्य फेरीचा सामना सहजरित्या कर्णवीर केसरीने आपल्या खिशात टाकला होता. चेंडू ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडू स्टिअर केलाय. चेंडू जातो डीप थर्ड मॅच सीमारेषेच्या बाहेर जातो आणि हा बहुधा कदाचित चौकार होतो की नाही बघावं लागेल. 2 धावा घेतल्यात आणि तिसरी धाव ही पूर्ण केली आहे. सुरेख स्टिअर केला होता चेंडू. टॅप केला चेंडू हलकेचा आणि बघता बघता 3 धावा या पूर्ण आणि संघाचं अर्धशतक हे पलकावर. संघाने 50 गाठली आहे. धावसंख्या स्थिरावली आहे ती 51 वर. 4 बाद 51. षटक चालू आहे ते अर्थातच 7वं आणि 7व्या षटकात संघाने 50 गाठली आहे. एक मात्र खरं आहे की या स्पर्धेचा विचार केला तर ही जी खेळपट्टी आहे फलंदाजा पोषक फलंदाजा नंदनवन अशी असणारी खेळपट्टी. या खेळपट्टीवर पहिल्या 4 दिवसात एकंदरीत विचार केला सरासरी विचार केला तर 8 षटकात 75-80 धावा सहज जमा होत आहेत. हा चेंडू हवेत आहे पण नो मॅन्स लँड मध्ये 1 धाव आरामात पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 52 वर. 5 मिनिटांमध्ये विद्यमान लाडके नेते युवा कार्यकर्ते युवा आमदार माननीय श्री ऋतुराज पाटील साहेबांचे इथे आगमन होते. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या म्हणजे त्यांचं हार्दिक स्वागत करायचं आहे. तर 7वं षटक हे चालू आहे. 7व्या षटकात सामना स्थिरावलाय तो 52 वर. पंचाकडे दाद मागतायत. पंचांकडे जोरदार दाद मागण्यात आलेली आहे पण अपीलमध्ये उत्साह जास्त विश्वास कमी आहे. या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय ऋतुराजदादा पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. अगदी काही क्षणांमध्ये 5 ते 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी साहेबांचं आगमन होणार आहे. त्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे
आपण अतिथी कक्षाकडे यायचं आहे, जमायचं आहे. आमदार महोदयांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होत आहे. युवकांचे प्रेरणास्थान, आशास्थान ऋतुराजदादा पाटील आमदार महोदय यांचे या ठिकाणी काही क्षणामध्ये आगमन होत आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. मधल्या शेवटचा ब्लॉक होल्ड मध्ये चेंडू होता. चेंडूने बॅटच्या बाहेरच्या किनार लागून चेंडू जातोय. तो शॉर्ट फायर नेक स्क्वेअर लक्षामध्ये हलकेसे गचाळ क्षेत्ररक्षण होतोय आणि जिथे 1 धावा मिळणार होती त्याचे रूपांतर होते ते दुसऱ्या धाव्यामध्ये. बघता बघता 2 धावा हे पूर्ण. दुहेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 54 वर. धावसंख्या 54. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर चेंडूकडे बघितलं, जाऊ दिले यष्टिरक्षकच्या हातात. षटक संपते ते 7वं. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावते ती 54 वर. कोल्हापूर प्रीमियर लीगचा पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वातील हा 5वा दिवस, 5वी रात्र आणि स्पर्धेचा हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्णवीर प्रतिष्ठानने सहज लिलया अंतिम फेरीत धडक मारली आणि कमीत कमी 50,000 रुपयाच्या धनराशीवर आपलं नाव तो कोरलंय. जर संघ तो पराभूत झाला तर 50,000 निश्चित मिळणार आहे. आणि आता बघायचं की दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात कुठला संघ उजवा ठरतोय, कुठला संघ सरस होतोय, म्हणून कुठला संघ बाजी मारतोय हे बघणं निश्चित रूपाने औत्सुक्याचं ठरणार आहे. 8वं षटक. मला वाटतं गोलंदाजीत बदल होतोय. नजीर यांच्या हातात चेंडू सोपवला जातोय आणि त्याला सामोरं जातोय तो अर्थातच शिवचरण. विनायक स्वामी, माफ करा, डावकरा फलंदाज विनायक स्वामी. नजीरवर एक फार मोठी आता जबाबदारी असणार, कारण 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडू जर जोरदार हाणामारी झाली, जोरदार ब्लास्ट झाला तर आणि 15 ते 20 धावा जर कुठल्या गेल्या तर निश्चित एक सन्मानजनक धावसंख्या ही बघायला मिळणार. इथे सन्माननीय युवा आमदार माननीय ऋतुराज दादा पाटील यांचे इथे आगमन झालंय. जोरदार टाळ्याने ते आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे. माननीय ऋतुराज दादा पाटील साहेब. या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय ऋतुराज दादा पाटील साहेब या ठिकाणी आगमन झालंय. जरा सामना थांबवायचा आहे. हॅलो. या विभागाचे कार्यसम्राट, युवकांचे प्रेरणास्थान, आशास्थान, शक्तिस्थान, युवकांच्या गळ्यातील ताईद, ज्यांची एंट्री झाल्यानंतर युवकांचा प्रचंड त्यांच्या भोवती घराणा असतो, असे युवकांचे प्रेरणास्थान, युवा तरुण आमदार, विधानसभेमध्ये ज्यांनी सातत्याने कोल्हापूरकरांचे प्रश्न मांडले, असे या विभागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय ऋतुराज दादा पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांना आपण विनंती करूयात की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. सातत्याने युवकांचे प्रश्न मांडणारे, युवकांसाठी सातत्याने कार्यतत्पर असणारे आणि या विभागाचे प्रश्न विधानसभेमध्ये सातत्याने मांडणारे, महाराष्ट्रामध्ये मोजक्याच युवा आमदारांची गणना केली जाते, त्यामध्ये सातत्याने अग्रगण्य नाव असणारं आमदार ऋतुराज दादा पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपला बहुमूल्य वेळ साहेबांनी आमच्या या स्पर्धेसाठी खर्च केलाय, त्याबद्दल मी तमाम बावडेकरांना आणि आमच्या आयोजन कमिटीतील सगळ्या युवकांना विनंती करणार आहे की आपण एकदा टाळ्यांच्या कडकडाटामध्ये साहेबांचं या ठिकाणी जल्लोष आपण स्वागत करायचं आहे.
साहेब या ठिकाणी सांगतायत की माझं निश्चितपणे कर्तव्य आहे. मात्र जरी कर्तव्य असलं साहेब तरी या ठिकाणी आम्ही गेले 4 दिवस आमचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आतुरतेने तुमची वाट बघतायत. कालच्या दिवशी आपण मोठ्या साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आणि साहेबांनी निश्चितपणे कौतुकाची थाप या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांवरती आणि मंडळाच्या सदस्यांवरती मारली. सामना या ठिकाणी आपण चालू करणार आहोत. सामना चालू करायचा आहे. धन्यवाद. तर बघता बघता 7 षटकं संपतायत. 8व्या षटकातील काय करायचं कृपया ते बाहेर काढा. ठीक आहे. तर दुसरा उपांत्य, आता आपण सामन्याकडे वळू. दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगतोय. नाणेफेकीचा कौल हा होता अर्थातच कर्णवीर केसरी प्रतिष्ठानच्या बाजूने. अर्थात जो नाही, आता कुठे मॅच चालू आहे राणा, आता मॅच कुठली चालू आहे तेच म्हणते. असंच नाणेफेकीचा कौल कैलास राणा गायकवाडच्या बाजूने होता. निर्णय घेतला त्याने 2 क्षेत्ररक्षणाचा. हा निर्णय किती अचूक आहे अचूक आहे हे त्याच्या गोलंदाजाने दाखवून दिलंय. 5 चेंडू शिल्लक आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसतोय. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर गुडलेन स्पॉटवरून चेंडू थोडासा उसळतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि बाकीचे सोपस्कर बाकीची फॉर्मॅलिटी पुरी केली होती यष्टिरक्षकाने. मला वाटतं चेंडू कदाचित थोडीशी हलकीशी जखम आली असं वाटतंय यष्टिरक्षकाला. गुडलेन स्पॉटवरून चेंडू उसळला होता. खेळ थांबलाय. तोपर्यंत मी सांगू इच्छितो या स्पर्धेबद्दल. मागील 5 दिवसापासून ही स्पर्धा या मैदानावर रंगते. अतिशय रोमहर्षक, अतिशय चांगलं देखणं क्रिकेट बघायला मिळालं आणि बावडावासी किंबहुना कोल्हापूर वासियांनी या क्रिकेटचा खऱ्या अर्थाने मनमुराद असा आनंद लुटला. अतिशय छान क्रिकेट पहिल्या दिवसापासून बघायला मिळालं आणि आज तर खऱ्या अर्थाने कडी झाली या स्पर्धेची. पहिल्या 4 दिवसाच्या तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर आजचा खेळ त्याहूनही सरस होता. पहिले 4 उपांत्यपूर्व फेरीचे सामने, त्यानंतर पहिला उपांत्य फेरीचा सामना आणि आता हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना. 1 लाख धनराशीची प्रतियोगिता आणि ही प्रतियोगिता खऱ्या अर्थाने 100% किंबहुना 200% ही यशस्वी ठरली आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय सर्व पदाधिकाऱ्यांना हे द्यावंच लागेल. क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटचे आयोजन करणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे, विशेषतः टेनिस क्रिकेटमध्ये. आणि ज्यावेळी आपण प्रीमियर लीगचं आयोजन करतात त्यावेळी प्रत्येक सामन्याला 2 किंवा 3 किंवा 4 सामने खेळण्याची संधी असते आणि त्या अनुषंगानं त्यांचे खेळाडूचे मॅनेजमेंट, खेळपट्टीचे मॅनेजमेंट, खेळपट्टीची देखभाल किंवा आउटफील्डची देखभाल हे बघणं क्रमप्राप्त असतं. आणि त्यात खऱ्या अर्थाने उजवे ठरले ते या स्पर्धेचे आयोजक किंबहुना या स्पर्धेचे कार्यकर्ते. बॉल किती शिल्लक आहेत? 5 काय 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 55. बघायचे संघ 65 क्रॉस करतो की नाही, संघ 64-65च्या आसपास जातो की नाही बघायचं. 4 षटकं तर अजून शिल्लक आहेत. 4 चेंडू तर अजून शिल्लक आहेत. ऑफला 5 तर ऑनला 4. मारा करतोय तो नजीर. ऑफस्टम्पच्या मधल्या शेवटचा चेंडू लिफ्ट केला. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर. हा षटकार अतिशय महत्वपूर्ण क्षणी हा आलेला षटकार. एक फार गरज होती संघाला की थोडस आक्रमक फटकेबाजी आणि नेमक्या त्यात खरं उतरतोय तो हा फलंदाज. थँक्यू डीजे. संघाने आता मात्र 60 गाठली आहे. संघ 60 क्रॉस केल्यास धावसंख्या स्थिरावली आहे ती 61 वर. 4 बाद 61. मी आत्ताच म्हटलं होतं. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा लॉक करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू बॅटमध्ये काही व्यवस्थित येत नाहीये आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू लागलाय. आता मात्र दुखापत काहीशी गंभीर असू शकते, बघावं लागेल. फिजिओ येत आहेत कदाचित खेळपट्टीवर किंबहुना मला वाटतं बदली खेळाडू तो कदाचित पॅव्हलियनमध्ये जातोय की काय असं वाटतंय चित्र. हो निश्चित. 2 मला वाटतं 2 चेंडू शिल्लक आहेत या सामन्यातील. एक मात्र निश्चित की ज्या पद्धतीने आम्ही अंदाज बांधतोय या सामन्यात नेमक्या 8 षटकात 70-75 धावा व्हायलाच पाहिजेत, परंतु 70 काही नाही आहे, पण संघ 65च्या आसपास घुटमळतोय असंच काहीसं हे चिन्ह. धावसंख्या स्थिरावती आहे ती 4 बाद 61.
एक बाद पहिला विकेट कितीला गेला होता? एक पहिला गडी बाद, एक बाद, एक, दोन बाद, तीन बाद 37 आणि 4 बाद 47 असा गडी बाद होण्याचा हा क्रम. परंतु एकंदरीत या पहिल्या सामन्याचा विचार केला तर योगेश पाटील आणि अमोल भोजने आणि महेंद्र शिवचरण जो संघाचा संगणक आहे या ठिकाणी काही प्रमाणात का होईना, काही अंशी का होईना छान फलंदाजी केली आणि संघाला 60 गाठून दिली आहे. बघायचं आहे की असंच फायटरचे गोलंदाज या खेळपट्टीवर कशी काय गोलंदाजी करतायत आणि 60-65 कसे डिपेंड करतायत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन ड्राईव्ह केला, चेंडू जाते तो डीप लॉंग ऑनला, डीप लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तो वाईडिश लॉंग ऑनला. दरम्यान 2 धावा या पूर्ण केली आहे. दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 63 वर. एक चेंडू मला वाटतं शिल्लक आहे या डावातील या इनिंग मधला शेवटचा चेंडू. आता मात्र जर षटकार जरी खेचला गेला आणि 69 धावा जर धावसंख्या बघायला मिळाली. डॉक्टर डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य सन्मान्य श्री महादेव नरके साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण त्यांना सन्मानपूर्वक विनंती करूयात की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं बावडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दरम्यान चेंडू हा चेंडू यष्टिरक्षक चकित होतोय, फलंदाज चकित होतोय, पंचांचा इशारा येतोय 22चा. षटक संपतायत 8, धावसंख्या स्थिरावली आहे ती 64. विजयासाठी पाहिजेत 65 धावांचा, म्हणजे साधारणतः प्रत्येक षटकामागे 8 धावांची सरासरी पाहिजे संघाला या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी. बघायचं आहे नेमकं काय होत आहे. सामना त्वरित चालू करायचा आहे. गुडीजे साहेब, आज तानाजी लाडके साहेबांचा या ठिकाणी वाढदिवस आहे आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहोत, त्यांना सन्मानित करणार आहोत. आज अभिष्ट चिंतन त्यांचं या ठिकाणी आपण करणार आहोत. लांडगे साहेब यांचा आज वाढदिवस आहे. साहेब, तुम्हाला आमच्या आयोजन कमिटीकडून उदंड आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी लाख लाख शुभेच्छा. आणि तुमच्याकडून सातत्याने समाज उपयोगी कार्यक्रम, समाजासाठी सातत्याने तुम्ही मोठे कार्यक्रम या ठिकाणी घ्यावेत, कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावेत अशी तुम्हाला आम्ही विनंती करतोय. आमदार ऋतुराज दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण लांडगे साहेबांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत. पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. या विभागाचे कार्यतत्पर आमदार महोदय. त्याचबरोबर या ठिकाणी मी आमदार साहेबांना विनंती करेल, आपल्या या स्पर्धेसाठी निश्चितप्रमाणे 5 दिवस समालोचन ज्या व्यक्तीच्या माध्यमातून झालेलं आहे की सिंधुदुर्गाचा एक सुमधुर आवाज अमोल जमदडे सर या ठिकाणी उपस्थित झालेला आणि त्यांच्या समालोचनावरती खुश होऊन खास करून संतोष गायकवाड साहेबांच्या वतीने एक वॉच गिफ्ट आहे आणि ते तुमच्या हस्ते द्यायचे. तर मी विनंती करेल दादांना की आपण अमोल जमदडे सरांना ही भेटवस्तू द्यायची. संतोष नाणेकर सरांना विनंती असेल, आपल्यासाठी सुद्धा एक भेटवस्तू आहे, ती घेण्यासाठी आपण या ठिकाणी यायचे. tenniscricket.in क्षेत्ररक्षण चला लवकर, असत चला लवकर, असं फायटर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्याबरोबर मी निश्चितच विनंती असेल संतोष नाणेकर दादा, एक गोष्ट सांगतो, पहिल्यांदाच बावड्यामध्ये एवढं चांगलं प्रेक्षेपण पाहायला मिळालं. पहिल्यांदा साई स्क्रीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. पलीकडच्या बाजूला खास महिलांसाठी महिला कक्ष पाहायला मिळाला. सुंदर वातावरण आहे आणि काल साहेबांचं आगमन झालं. साहेबांच्या चेहऱ्यावरती स्माईल, तीच स्माईल आज तुमच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. कारण एक समाधान असतं ना, समाधान एखाद्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर ते समाधान तुमच्यासारख्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरती पाहिल्यानंतर आम्ही जेवढं 2-4 महिने राबलोय ना, हा जो जो काय म्हणतो ना आपण थकवा आलाय, शीन आलाय, हा सगळं निघून गेलाय एका स्माईलमुळे. आणि खास करून निश्चितप्रमाणे दादा तुम्हाला धन्यवाद देईल. हे CEO आहेत tenniscricket.in चे. भारतातली पहिली वेबसाईट आहे tenniscricket.in जी सुरू झाली एक हँडिकॅप मधून आणि आज सगळ्यात मोठा सेटअप निश्चितप्रमाणे कोणाचा, संतोष नाणेकरांचा आहे. रिक्षा चालकाचा मुलगा आज जगाच्या कानाकोपऱ्यात टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नाव कमवतोय. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये साहेब 1,28,000 पेक्षा जास्त लोकांनी एक सामना वन टाइम पाहिला. 1,28,000 हे टेनिस क्रिकेट विश्वातलं खूप मोठं भविष्य आहे जे संतोष नाणेकरांनी सक्सेस करून दाखवलंय. आणि आज आमच्या दुसऱ्या संतोष सरांच्या वतीने, संतोष गायकवाड यांच्या वतीने एक गजलक्ष्मी या ठिकाणी संतोष नाणेकर यांना दादांच्या शुभ हस्ते आपण देऊन त्यांचा सन्मान निश्चितप्रमाणे करणार आहोत. चला बॅट्समन चला तोपर्यंत लवकर, फलंदाज चला. आणि दादा दादा अजून एक गोष्ट सांगतो ऋतुदास दादा, कुठली फलंदाज, हा थँक्यू विजय सर, फलंदाज ताबडतोब या. हा नाणेकरांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांना 10 लाखाची एखादी वस्तू येऊ द्या, भेटवस्तू, नाही तर 5,000ची येऊ द्या,
नाणेकर आज जो आहे हा सगळ्याच्या टीममुळे आणि नेहमीच त्याला भेटलेली वस्तू त्याच्या कुठल्या तरी एका व्यक्तीला देत असतो जो काम करत असतो. आज ही वस्तू आपल्या याच सेटअप मध्ये उभा असणारा नील जो आहे त्या नीलला ही भेट वस्तू नानाची होती सेपरेट भेट असणार आहे. नीलला विनंती असेल, नील आपण या ठिकाणी यायचं आहे. हे श्रेय सर मी एखादं काम करतोय ना तर माझ्या पाठीमागे जी टीम असते ना त्या टीमचं खरं श्रेय असतं हे नाणेकरने दाखवून दिलेलं आहे. तारांच्या शुभ असते निश्चितप्रमाणे हा सन्मान नीलचा या ठिकाणी केला जात आहे. यानंतर पुणे ज्युनियर वरून आमच्या या स्पर्धेमध्ये दाखल झालेले साहेब मनोज बेल्लेकर सर समालोचक आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. त्यांना देखील वॉच म्हणजे घड्याळ त्यांना भेट दिलं जाणार आहे संतोषजी गायकवाड साहेबांच्या वतीने आणि ते तुमच्या हस्ते द्यावं ही त्यांची इच्छा आहे. या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आमच्या आयोजन कमिटीने सर खूप मेहनत घेतली आहे. एकूण 16 संघ आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. प्रथमच स्क्रीन देखील या स्पर्धेमध्ये आली. रत्नागिरीचे पंच आहेत. मी सिंधुदुर्गवरून समालोचनासाठी आलोय. साहेब पुण्यावरून आलेत. संतोष नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम आहे या ठिकाणी tenniscricket.in च्या माध्यमातून. म्हणजे 192 देशांमध्ये आपण ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम करतोय आणि हे बावड्याचं नाव, कोल्हापूरचं नाव 192 देशांपर्यंत पोहोचलंय tenniscricket.in च्या माध्यमातून. आणि हे श्रेय या सगळ्या आयोजन कमिटीचं आहे. त्यामध्ये कृष्णांत पिंगळे सर आहेत, मनोज संगपाळ आहेत, मुकेश आहे, त्यानंतर टोनी बावडेकर साहेब आहेत, इतर सर्व मंडळी, रणजित साहेब आहेत, रणजित पाटील साहेब आहेत, त्यानंतर उल्पे आहेत, अभिजित माने आहेत. सगळ्यांनी आणि त्यांना संपूर्ण मदत करणारी सगळी टीम या सगळ्यांनी परिश्रम घेतलेत आणि त्यांची खूप इच्छा होती की साहेबांनी आमच्या स्पर्धेला भेट द्यावी. एकदा आपण साहेबांसाठी टाळ्यांचा गजर करूयात. आणि निश्चितपणे त्यांचा आज आत्मविश्वास एवढा वाढलाय साहेब. असं म्हणतात की आपल्या नेत्याने जर आपल्या पाठीवरती कौतुकाची थाप ठेवली ना की जगातला कोणताही माणूस कितीही मोठं काम असलं तर ते यशस्वी करून दाखवतो. आणि ही स्पर्धा साहेब या ठिकाणी यशस्वी करून दाखवण्याचं काम या आयोजन कमिटीने केलंय. साहेब देखील कमिटीतलेच मेंबर आहेत. साहेब एकूण 12 तालुक्यातील खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि एकूण 16 संघ मालकांनी संघ घेतलेत. या ठिकाणी साहेबांचं आपण मनोगत देखील ऐकणार आहोत. अशी मॅच चालू आहे या ठिकाणी. साहेब नंतर बोलणार आहेत त्यामुळे मॅच आपण जाऊया, मॅचकडे जाऊयात. धन्यवाद. छोटे छोटे जे सत्कार आहेत, देणगीदार ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आर्थिक मदत केली आहे त्या सगळ्यांचे साहेब आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. एक युवा आमदार कसा असावा. ठीक आहे, मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू करा, विनंती आहे. धन्यवाद. तो यहाँ पर लक्ष्य, यहाँ पर 65 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए कैलाश राणा गायकवाड़ 11 को. और 8 ओवर का ये सीमित ओवर का मैच है. 8 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. और अब देखना होगा कि किस तरह से पीछा आमदार महोदयांना विनंती आहे, ऋतुराज दादा पाटील साहेबांना विनंती आहे, आपण साहेब या ठिकाणी एक सन्मान करूयात. सन्मान चिन्ह देऊन राजदीप भोसले यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर आम्ही सन्मान करणार आहोत रोहन पाटील. कृपया लगेच यायचंय आपण. मनोज आपल्या नेत्याच्या हस्ते जर आपला सन्मान झाला तर ही किती भाग्याची गोष्ट आहे. एक युवा नेतृत्व कसं असावं, युवकांचे प्रेरणास्थान, शक्तीस्थान. यानंतर सन्मान होईल किशोर पाटील यांचा. कृपया किशोर पाटील आपण लगेच यायचंय. धन्यवाद. आमदार महोदयांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर आकाश जाधव. बोल्ड हो गए पहली गेंद पर. आकाश जाधव यांचा सन्मान होतोय. पहली गेंद पर बोल्ड हो गए. अमीर मुलानी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. गणेश शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. वैभवडीचे साहेब हे तलाठी आहेत आणि अतिशय यशस्वी त्यांनी त्या विभागामध्ये काम केलंय. आमदार महोदयांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. यानंतर प्रदीपजी हुलपे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. कृपया प्रदीपजी आपण लगेच यायचं आहे. प्रदीपजी हुलपे यानंतर सन्मान होतोय. त्यानंतर सन्मान होईल अमित कारंडे यांचा. कृपया अमित कारंडे आपण लगेच या. संपूर्ण मैदानाची साहेब या व्यक्तीने जबाबदारी घेतली आहे आणि खूप परिश्रम घेतलेत प्रत्येकाने. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. नेहमी सहकार्य असतं. यानंतर सन्मान होईल श्रीकांतजी चव्हाण यांचा. श्रीकांतजी चव्हाण कृपया आपण लगेच यायचं आहे. श्रीकांतजी चव्हाण सर आपण लगेच यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी सन्मान होईल. श्रीकांत चव्हाण सर.
दोघांचं पण आहे, यांचा पण सांगितलं. खूप सहकार्य या ठिकाणी लाभलंय. महादेव नरके. यानंतर महादेव नरके साहेबांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. चला चला चला. साहेब, सन्मान ही अशी गोष्ट आहे जी मागून मिळत नाही. पूर्ण ऑप्शन वेळी पूर्ण मदत केली. ऑप्शन वेळी खूप सरांचं सहकार्य लाभलंय आणि शिक्षक या ठिकाणी पिढी घडवण्याचं काम करतात. साहेब, सन्मान ही अशी गोष्ट आहे जी मागून मिळत नाही आणि जी विकतही घेता येत नाही. मात्र ज्यांचं कर्तृत्व मोठं आहे, ज्यांचं नेतृत्व मोठं आहे, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. यानंतर पुन्हा एकदा आपण सन्मानित करणार आहोत दादांचा सन्मान केपीएल कमिटी. आमच्या या युवा तरुण तडफदार आमदार महोदयांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी आमच्या कमिटीतील सगळ्या सदस्यांना विनंती करेन की आपण एकत्रित पुष्पगुच्छ देऊन सर्वांना शुभेच्छा देऊयात आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आमचे युवा आमदार महोदय हे मंत्री महोदय नक्कीच बनाने होणार आहेत आणि त्यासाठी आपण त्यांना लाख लाख शुभेच्छा देऊया. एक युवा आमदार कसा असावा, और गरिबांचे प्रश्न मांडावेत, हे साहेबांकडे पाहिल्यानंतर आपल्याला सातत्याने लक्षात येतं. आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान झालाय. युवा नेतृत्व दरबंद चेंडू इस बीच इस गेंद को मोड़ दिया, कलाई के साथ लॉक किया था हल्के से स्क्वायर लेके ऊपर से 1 रन के लिए. इस सिंगल के साथ स्कोर में इजाफा, स्कोर अब बढ़ता हुआ 2 रन 1 विकेट के नुकसान पे. नाटकीय शुरुआत हुई थी इस इनिंग की. पहले ओवर की पहली गेंद पर, वेरी फर्स्ट बॉल जिसे कहा जाता है, पहले ओवर की पहली गेंद पर एक गोल्डन डक के रूप में विकेट हासिल किया था, साफ बोल्ड आउट किया था. सबसे मेन बात, इस बीच ये गेंद बहुत ही अच्छी गेंद अंदर आती हुई, बैटन पैट साथ रखा, गेंद को हल्के से पुश किया शॉर्ट कवर पर, रन की कोई गुंजाइश नहीं. स्कोर यहाँ पर रुका हुआ 3-1 विकेट के नुकसान पे. पीछा कर रहे 65 रन का और उसके जवाब में एक शांत शुरुआत, कोई हड़बड़ाहट नहीं, जोखिम नहीं. हालांकि एक मात्र विकेट पहले और की पहली गेंद पर गिरा है, लेकिन उसके बाद दोनों बल्लेबाज संभल कर, डट कर, विकेट का अंदाज लेके बल्लेबाजी करते हुए. भारत के बल्लेबाज बैट्समैन तानाजी, जो भारत के बल्लेबाज है, अंपायर से काट लिया. अब तैयार सामना करेंगे इस ओवर की अगली गेंद का. दौड़ना शुरू किया, राइट आर्म राउंड द विकेट. ये गेंद ऑफ स्टंप के बाहर स्टीयर करने की कोशिश की, खतरा हो सकता है, हाना, लेकिन वहां पर फिसल गए, फंबल हो गए विकेट कीपर, वरना और एक खतरा हो सकता था यहां पर, लेकिन ऐसा कुछ नहीं हुआ. इस बीच 1 रन दोनों बल्लेबाज ने मुकम्मल किए. ओवर अभी भी, ये ओवर पहला ओवर चल रहा है, 4 रन स्कोरबोर्ड पर. प्रति ओवर 8 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए, और उसके जवाब में पहले ओवर में परेशानियों के बादल मंडराते हुए 4-1 विकेट के नुकसान पे. ऑप्शन के थोड़ी सी बाहर थी, डगआउट में गेंद थी, गेंद को खोल दिया, बल्ले का मुंह खोला इस मर्तबा और गेंद को स्क्वायर ड्राइव किया बैकवर्ड पॉइंट पर. अच्छा थ्रो विकेट कीपर के दस्तान में. ओवर समाप्त हुआ ये पहला. 1 ओवर के समाप्ति के बाद 5 रन 1 विकेट के नुकसान पे. निश्चित रूप से पहले ओवर से सटीक गेंदबाजी कर रहे यहाँ पर असद फाइटर 11 के बॉलर्स, और सफल भी हो रहे. पहले ओवर में सचिन ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की, और जब लो स्कोरिंग मैच रहता है, हालांकि 64 रन स्कोर बोर्ड पे है, ज्यादा रन नहीं है जहां तक, और अब ये कहना पड़ेगा की 64 रन का पीछा करते हुए कृपया जास्त वेळ काढू नका, अजून अंतिम सामना व्हायचा आहे. तो कुल मिलाकर ये कहना पड़े कि पहले ओवर में जबरदस्त गेंदबाजी, सटीक गेंदबाजी, जिसे क्रिकेट के भाषा में 3 चौड़ाई गेंदबाजी करना, हर एक गेंद खेलने के लिए मजबूर किया. और सबसे अहम बात यह थी कि पहले ओवर की पहली गेंद पर सफलता हासिल की थी, और इसी कारण उत्साह में बढ़ोतरी, उत्साह दुगना हो चुका है बॉलर्स का.
64 रन, ज्यादा रन नहीं है स्कोर बोर्ड पर। 42 गेंदे और 60 रन चाहिए अब इस मैच को जीतने के लिए, प्रतियोगिता के फाइनल मैच में प्रवेश करने के लिए। इससे पहले जो टीम है, जो टीम पहले जो एंटर कर चुकी है वो है कर्णवीर, जो इससे पहले वन साइड मैच हुआ था, जो पहला सेमीफाइनल का मैच हुआ था, उस मैच में एक आसान जीत उन्होंने दर्ज की थी और प्रतियोगिता के पहले से फाइनल में वो पहुंच चुके। देखना होगा कि कौन सी दूसरी टीम रहेगी इस प्रतियोगिता के फाइनल में प्रवेश करने वाली। बॉलिंग में परिवर्तन, अब माफ कीजिए इरफान शेख के हाथ में गेंद सौंपी जा रही है। ऑफ स्टंप के बाहर गेंद को शॉर्ट ऑफ पुल किया, गेंद जा रहा है डीप मिड विकेट क्षेत्र में, फील्डर्स गेंद के हाथ पर आउट। अब ये कहना पड़ेगा कि ये मैच रोमांचक मोड़ पर आकर रुक गया है, ऐसा ही कुछ कहना पड़ेगा। बहुत ही अच्छी शुरुआत यहाँ पर कुल मिलाकर असद फाइटर की। एक आषाढ़िया 1 ओवर हो चुका है। पहले ओवर में 5 रन खर्च हुए थे, 1 विकेट हासिल किया था और दूसरे ओवर के पहली गेंद पर विकेट थे। देखिए एक संयोग की बात है, पहले ओवर की पहली गेंद पर विकेट हासिल किया था और दूसरे ओवर की पहली गेंद पर विकेट हासिल किया है। पहला विकेट हासिल किया था सचिन ने, दूसरा विकेट हासिल किया इरफान ने। पहला विकेट गिरा था मेरे ख्याल से डक के ऊपर, 0 के ऊपर, और दूसरा 5 के ऊपर। लक्ष्य यहाँ पर 65 रन। सवाल 1 लाख धनराशि का और उसका पीछा करते हुए निश्चित अच्छी शुरुआत है यहाँ पर, सटीक शुरुआत है, विश्वसनीय शुरुआत है। आश्वस्त यहाँ पर उनके बॉलर्स ने आश्वस्त किया है अपने कप्तान को, हम भी कुछ कम नहीं है, हम भी सटीक गेंदबाजी कर सकते हैं। और उसका एक अच्छा एग्जाम्पल पहले 1 ओवर में। इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के बाहर, गेंद ने बल्ले का अंदरूनी किनारा लिया, जिसे क्रिकेट की भाषा में लेमन कट कहा जाता है। बाल बच गए यहाँ पर बल्लेबाज, खतरा हो सकता था, खतरे के बादल मंडरा गए थे। यदि सीधी हिट लगती थी विकेट के ऊपर तो निश्चित रूप से खतरों के बादल निश्चित रूप से मंडरा सकते थे, लेकिन ऐसा कुछ नहीं हुआ। 1 रन मुकम्मल हुआ, इसे 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 6, 2 विकेट के नुकसान पे। ऐसा हो जाता है क्रिकेट में, जब शुरू में 2 चोटी के बल्लेबाज, जो शीर्ष बल्लेबाज जब पैवेलियन में लौटे तो हल्का सा दबाव आ ही जाता है। मोहन सालपे साहेब उर्फ पापा यांचे या ठिकाणी आगमन झाले। माजी नगरसेवक महानगरपालिका साहेबांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे, धन्यवाद। अब निश्चित रूप से कड़ी परीक्षा रहेगी बल्लेबाज और बॉलर्स की, कौन हावी होता है ये देखना पड़ेगा। लेकिन फिलहाल तो बॉलर्स बल्लेबाज के ऊपर हावी होते हुए बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, सटीक गेंदबाजी, धारदार गेंदबाजी, पूरी तरह तेज तरार गेंदबाजी करते हुए बहुत अच्छी गेंद, कॉपी बुक स्टाइल में गेंद को खेला, पैटर्न पैट 7 रखा, गेंद लुढ़क गई, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर 1 रन आसानी के साथ पूरा किया। इस सिंगल के साथ तानाजी का व्यक्तिगत स्कोर बढ़ता हुआ 3 और कुल रन संख्या बढ़ती हुई 65 रन के जवाब में 7 रन 2 विकेट के नुकसान पे। 8 रन चाहिए प्रति ओवर इस मैच को जीतने के लिए जब इनिंग की शुरुआत हुई थी, और अब आस्किंग रन रेट निश्चित रूप से बढ़ता हुआ 8.5 के आसपास। हम चर्चा कर रहे थे इस विकेट के बारे में। इस मैच के बाद हम पिच रिपोर्ट करने की कोशिश करेंगे। इस बीच ये गेंद ऑफ स्टंप के बाहर ड्राइव करने की कोशिश, गेंद ने बल्ले का टॉप एज लिया, गेंद लुढ़क गई शॉर्ट थर्ड मैन के फर्स्ट स्लिप के आसपास गेंद लुढ़क गई और बैकअप कर रहे थे शॉर्ट थर्ड मैन के फील्डर ने गेंद को फील्ड किया, लेकिन पर्याप्त समय था 1 रन का। इस सिंगल के साथ स्कोर अप बढ़ता हुआ 8 रन 2 विकेट के नुकसान पे। कोल्हापुर प्रीमियर लीग का ये पहला पर्व, प्रतियोगिता की ये 5वीं रात और प्रतियोगिता का दूसरा क्रूशल मैच, जो दूसरा सेमीफाइनल यहाँ पर खेला जा रहा है। असद फाइटर बनाम कैलाश वसीराणा गायकवाड़ 11 के बीच में। सर स्कोर सांगा जरा, बॉल टू रन। स्कोर यहाँ पर रुका हुआ 8 रन 2 विकेट के नुकसान पे। 8 रन 2 विकेट के नुकसान पे। बहुत ही अच्छी गेंद, लगभग ब्लॉक होल्ड में गेंद थी और पैर से गेंद को
फील किया, लेकिन एक रन को रोक नहीं पा सके। इस सिंगल के साथ स्कोर अब बढ़ता हुआ 9 आमच्या रन। या स्पर्धे ठिकाणी ॲडव्होकेट निलेश नरोटे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। साहेबांना विनंती आहे आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे। आपलं बावडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय कोल्हापूर प्रीमियर लीग 2023 मध्ये। 9 रन क्षमा कीजिए, हाँ 9 रन 2 विकेट के नुकसान पे इस ओवर की ये शायद अगली गेंद। ड्राइव किया इस मर्तबा, गेंद जा रहे डीप मिड विकेट पर। जब तक आते डीप मिड विकेट से गेंद को फील करते पहला रन तेजी के साथ पूरा किया था, दूसरा लेने की चेष्टा कर रहे थे, लेकिन देखा कि गेंद के ऊपर झपक रहे फील्डर्स, आखिर के वक्त ने अपना इरादा बदल लिया। ओवर मुकम्मल हुआ ये दूसरा। देखिए सहयोग की बात देखिए, पहले ओवर में भी 5 रन आए थे, 1 विकेट हासिल हुआ था, और दूसरे ओवर में भी मात्र 5 रन आए हेलो। और 1 विकेट भी हासिल किया। थँक्यू। मुख्य व्यासपीठावरती एक सन्मान होतोय, 2-3 सन्मान या ठिकाणी आहेत। आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत साहेब। गेले अगदी 5 दिवस आपण या ठिकाणी साहेब ही स्पर्धा पाहतोय, आणि ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आमच्या आयोजन कमिटीने जे परिश्रम घेतलेत, म्हणजे या ठिकाणी मोठ्या टुर्नामेंट होते आजूबाजूला, त्या टुर्नामेंटला देखील हे खेळाडू या ठिकाणी गेले नाही आहेत, कारण या स्पर्धेवरती त्यांनी विशेष लक्ष ठेवलंय, खूप मेहनत घेतली आहे। त्यामुळे आमच्या या डी.वाय. पाटील कॉलेजचे प्राचार्य सन्मान्य श्री नरोटे साहेबांनी या ठिकाणी ते नरके साहेबांनी या ठिकाणी त्यांना फेटे वगैरे बांधून त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे तुमच्या शुभ हस्ते, अशी त्यांची एक इच्छा आहे। कारण या परिसरामध्ये क्रिकेट रुजवण्याचे काम या व्यक्तीने केलंय, आणि सगळ्यांच्या वतीने आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करतो। सुरुवातीला आपण सन्मान करूया कृष्णानंद पिंगळे साहेब, मनोज संगपाळ, नंदू उल्पे, रणजित पाटील, मुकेश शिंदे, नितीन माने आणि टोनी बावडेकर या सगळ्यांचा सन्मान होतोय। साहेब यांनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला नाही, आजूबाजूला खूप मोठ्या स्पर्धा होत्या, मात्र आपल्या बावड्याचं नाव, कोल्हापूरचं नाव हे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलं पाहिजे, त्यासाठी या ठिकाणी अथक परिश्रम घेतलेत, आणि 1-1.5 महिना अक्षरशः या ठिकाणी आयोजन कमिटी आमची राबते आहे, आणि उदंड असा प्रतिसाद मिळालाय। या ग्राउंडच्या आजूबाजूला जी तुम्हाला झाडं दिसत आहेत ते आमचे वृक्षप्रेमी जे आमचे सगळे ज्येष्ठ आहेत, त्यांनी सगळ्यांनी एकत्रित एक गुच्छ बनवलाय झाडांचा, फुलांच्या पानांचा, आणि सगळं एकत्रित करून एक सुंदर असा पुष्पगुच्छ या ठिकाणी बनवलाय, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे। इस बीच ये गेंद ने बल्ले का अंदरूनी किनार लिया, गेंद लुढ़क गई शॉर्ट स्क्वायर लेग पर, स्वयं विकेट कीपर जाते गेंद को फील करते, एक आसान रन। मोहन सालपे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे साहेबांच्या शुभ हस्ते। मोहन सालपे साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय। माजी नगरसेवक महानगरपालिका कोल्हापूर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। यानंतर प्राध्यापक ॲडव्होकेट निलेश नरोटे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होईल। साहेब या ठिकाणी बघा ॲडव्होकेट आले आहेत, शिक्षक आले आहेत, डॉक्टर्स आले आहेत, आमदार महोदय आले आहेत, आणि सगळी मंडळी क्रिकेटचे प्रेमी आलेत। या ठिकाणी पप्पू मगदू साहेबांचा या ठिकाणी धन्यवाद विजय सर। जाऊया मैदानाच्या आत। लो फुलटच चेंडू होता, चेंडू पोहोचला जाईल मिड विकेटला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे। एक सिंगल निश्चितप्रमाणे येताना आपल्याला जे पाहायला मिळाली, आणि एका सिंगलच्या वर धाबलक वाढला। संघाची धावा संख्या जी आहे ती आता 19 धावा। षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जे चालू आहे ते आहे 4थ्या क्रमांकाचं। एकूण फलंदाज बाद आहेत ते 3 आहेत, 3 फलंदाज बाद आहेत। समीकरण जर आपण पाहिलं तर इथून पुढचे जे 25 चेंडू निश्चितप्रमाणे जे बाकी राहिलेत आणि 46 धावा, म्हणजे सामना तसा अजून संपलेला नाहीये। कैलासवासी राणा एकदाही पराभव स्वीकारलेला नाहीये, हे विसरून अजिबात चालणार नाहीये। पण नशीब घेऊन उतरलेला संघ आहे, नाव त्याचा असत फायटर आहे, हे तितकंच महत्वाचं आहे। दापराका धावा संख्या अगदी आपण पाहू, 4 षटकं संपली, 19 धावा, 2 फलंदाज दरम्यानचे बाद आहे। आता 24 चेंडू बाकी राहिलेत, आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही या दरम्यानच्या धावा बनवायच्या आहेत। त्या 46 धावा अजूनही 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी ज्या बाकी राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। ऋतुराज दादांचं झालेलं आगमन मुख्य व्यासपीठावरती। अगदी दादांना आल्या पहिला प्रश्न या ठिकाणी कमिटीने केला की दादा किती वेळ मात्र तुम्ही थांबणार आहात। त्यावेळेस अगदी आपण पाहिलं की दादाने सांगितलं की काय नाही, मला एक अर्धा तास मी आरामात। तिथून पुढे मात्र सगळ्या कमिटीच्या चेहऱ्यावरती
जी काही आनंदाची भावरचना पाहायला मिळाली की बिझी शेड्यूल असताना सुद्धा दादांच्या माध्यमातून एवढा मोठा वेळ आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेला मिळतो ना, ही सगळ्यात आनंदाची बाब आहे. एक सुंदर आयोजन, सुंदर नियोजन. 5 दिवसाची क्रिकेटची स्पर्धा आपल्याला जे पाहायला मिळते, पण 5 दिवसाच्या क्रिकेटच्या स्पर्धेत 5 महिन्यांचं जे काही परिश्रम असतं ना, जे कष्ट असतं ना, हे कोणाला दिसत नाही. एखादा चित्रपट आपण पाहतो 3 तासाचा चित्रपट असतो, पण 3 तासाचा चित्रपट बनवण्यासाठी वर्षभर मात्र काम करावं लागतं. त्याच्यानंतर 3 तासाचा चित्रपट होतो. 5 दिवसाची क्रिकेटची स्पर्धा उभी राहिली, पण त्यासाठी 1.5-2 महिने, 3-3 महिने आमच्या सगळ्या कमिटीतील मेंबरने मात्र परिश्रम घेतलेले आहेत. सर, कारण टेनिस क्रिकेटमध्ये विशेषतः खेळपट्टी बनवणं, आउटफील्ड जतन करणं हे फार जिकिरीची गोष्ट असते. मी बऱ्याच सामन्यात बघितलंय. परंतु हे जे पर्व आहे कोल्हापूर प्रीमियर लीग, या पर्वामध्ये जे क्युरेटर आहेत, या क्युरेटरने अतिशय छान कामगिरी केली आहे. त्याचं निश्चितच कौतुक करावं लागेल. पाहूया त्याच खेळपट्टीवरती आता इथं 2 संघ तर लढत आहेत, त्यापैकी खेळपट्टी कोणाच्या प्रेमात पडते ते पण आपल्याला पाहिजे. फलंदाजाच्या गळ्यामध्ये वरमळा घालणार की गोलंदाजाच्या गळ्यामध्ये वरमळा घालणार आहे ते आपल्याला पाहिजे. 24 चेंडू 46 धावा गोलंदाजीवरती. सचिन चौगले या दरम्यान अगदी आपण पाहतोय गोलंदाजीवरती तयार, आणि वय वर्ष 42 असणारा खेळाडू आहे सचिन, जो गोलंदाजी मार्कावरती आहे. आणि स्ट्राईकला फलंदाज अगदी आपण पाहिला तर तानाजी, नॉन स्ट्राईकला सागर, स्ट्राईकला निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. सचिन तयार. शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न, उजवेष्टीच्या बराचसा बाहेर बॅट बॉलचा इशारा. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. वाईडच्या रूपाने मिळालेली ही पहिली धाव ती असेल अवांतर. आपल्याकडे धावसंख्या वाढली, संघाची धावसंख्या आता 20 वरती धावफलक जिंकण्यासाठी 65. जमिनीला समांतर फटका या दरम्यान जो खेळला गेला क्षेत्रवरती असेल. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. धावबाची संधी असेल त्या दरम्यान डायरेक्ट हिट झालाय आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत आली. पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये इथे डायरेक्ट हिट तर झाले आहे. फलंदाज सुरक्षित आहे की नाही प्रश्नचिन्ह खूप मोठ्या प्रमाणात आहे. अशी घटना एकदा भारतीय संघाबरोबर झाली ना, युवराज सिंग बरोबर अशा प्रकारची एकदा घटना घडताना पाहायला मिळाली होती. बऱ्याच वेळा झालेल्या डोमेस्टिक क्रिकेट म्हणा किंवा इंटरनॅशनल वन डे क्रिकेट म्हणा किंवा टेस्ट क्रिकेटमध्ये ह्याला लेझी क्रिकेट म्हणतात. की येतोय आपण कुठे अचूक फेक होणार आहे यष्ट्यांवरती, आणि बघता बघता मिडॉन वरून थेट फेक आली ती यष्ट्यांवरती. आणि हे जे लेझी क्रिकेट आहे कधी कधी घातक ठरू शकतं, आणि एकंदरीत संघाचं जे पारड आहे ते 360 डिग्रीमध्ये फिरू शकतं. पाहायचंय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये निश्चित प्रमाणात असणारे ओके, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असणारे जे पंच आहेत ते आपल्याला या ठिकाणी निश्चित प्रमाणे कळवणार आहेत की इथे आता कशा प्रकारची. विनायक करंडे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक कृपया तरी विनंती आहे, आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. विनायक करंडे सर, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आणि इथे फलंदाज बाद असेल, सागर बाद. हॅलो, धक्का क्रमांक मुख्य व्यासपीठावरती विनायकजी कारंडे सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी सातत्याने ज्यांचं विशेष सहकार्य असतं प्रत्येक स्पर्धेसाठी असे आमचे जवळचे विनायकजी कारंडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आमदार महोदयांच्या शुभ हस्ते. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरी टाकला गेलाय.
सचिन अतिशय अगदी आपण पाहतोय अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळालाय. चेंडू मात्र निर्धाव येताना पाहायला मिळेल. ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये 24 संधी तर आलाय. पाहिजे सर नाव कमवणं किंवा नाव घालवण्याला वेळ लागत नाही, नाव टिकवायला वेळ लागतो. असा एक संघ जो आहे मैदानाच्या आतमध्ये इथं अगदी आपण पाहतोय एकदाही पराभूत झालेला नाही. कैलासवासी राणा गायकवाड संघ एक असंच पाटील संघाने एखादा पराभव स्वीकारलेला पण आहे, असं नाही की त्यांनी पराभव स्वीकारलेला नाही. परंतु आता इथे कैलासवासी राणा गायकवाड संघापुढे तर खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे की इथे विजयाच्या दिशेने आगेकूच कशा प्रकारे करायची. विकेट पण येत आहेत, डॉट बॉल पण येत आहेत, संघ अडचणीत सापडला जातोय. या सगळ्यातून मात्र मात करत फायनलला पोहोचण्याचा हा त्यांचा निश्चितप्रमाणे प्रयत्न असणार आहे. अर्थात सर एक म्हणावं लागेल क्रिकेटमध्ये तरी आपण किती आकर्षक खेळ केला, किती छान फलंदाजी छान गोलंदाजी केली, पण जर त्या दिवशी तुमचं नशीब बलवत्तर नसेल तर त्या दिवशी मात्र पराभवाचं तोंड बघावं लागतं. या दरम्यानचा चेंडू अतिशय सुरी टाकला जातोय सचिनचा. लाजवाब गोलंदाजी निश्चितप्रमाणे मुख्य व्यासपीठावरती ऋतुराज दादा जे बसले गेलेत मी त्यांच्यासाठी आवर्जून सांगेल दादा, हा जो गोलंदाज आहे सचिन चौगुले वय वर्ष 42 आहे. वय वर्ष 42 असणारा हा खेळाडू सुद्धा तितक्या ताकदीने मात्र कामगिरी करतोय, हे तितकंच खरं आहे. एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी जी पाहायला मिळते सचिन याची. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदर ते खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षेत्रावरती पोहोचलाय. तिथे क्षेत्रक्षेत्र चेंडूवरती येताना पाहायला मिळेल. क्षेत्रक्षेत्राचा तंबल झालाय, थोडीशी घाई होताना पाहायला मिळाली. त्या दरम्यान तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता साच बाच और येताच 3 धावा आल्या. धापलक पुढे पोहोचला. धापलकाची धावसंख्या जी आहे ती असेल आता 25 धावा धापलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहूया आता समीकरण जर पाहिलं तर समीकरण जे राहिलं गेले उर्वरित असणारे या दरम्यानचे जे चेंडू आहेत ते निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहिले तर अजूनही चेंडू जे बाकी राहतील 18 चेंडू निश्चित प्रमाणात बाकी राहिलेले आहेत. आतापर्यंत धावसंख्या जी आहे ती 25 धावा आहेत. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 65 झाल्यात 25 म्हणजे राहिल्यात 40. चेंडू बाकी आहे तुमच्याकडे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 40 धावा निश्चित. या संघामध्ये खेळणारा जो गोलंदाज अगदी आपण पाहिला सचिन चौगुले याला. सचिन चौगुले या टीम मध्ये जर अगदी आपण पाहिलं तर सर्वाधिक महागडा खेळाडू आहे, सर्वाधिक महागडा. पॉइंट त्याचे आहेत 26,500. त्या खालोखाल ऋषिकेश माळी 19,000, त्यानंतर 15,500 विनायक स्वामी आणि मला वाटतं गोलंदाजी मार्कावरती गोलंदाज आता येईल तो सुद्धा विनायक स्वामीचा आहे. अशी मात्र कामगिरी निश्चितप्रमाणे या ठिकाणी आहे. ज्या महागड्या पद्धतीने त्याला पॉइंट मिळालेत ना तशीच गोलंदाजी तिखट सुद्धा होताना पाहायला मिळेल, महागडी पाहायला मिळाली. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू समोरच्या बाजूला खेळला जाईल. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. जेल या ठिकाणी झाला. धक्का क्रमांक या ठिकाणी बसला जाईल तो असेल 5वा. थँक्यू. धक्का क्रमांक या ठिकाणी बसला गेला तो 5वा. 5 बाद दाभोलकर. धावसंख्या 25 धावा आहेत. समोरच्या बाजूला आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु स्वतःला काही वाचू शकला नाही तो या ठिकाणी गणेश मगदूम. आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय आता चेंडू बाकी राहिले ते अजूनही 17. हॅलो खूप झाला, खूप कमी करू थोडस. 17 चेंडू. हा थँक्यू. 17 चेंडू निश्चित प्रमाणात बाकी आहेत. 40 धावा अजूनही बनवायच्या आहेत. जावेद संधी बरोबर आता नवीन फलंदाज गणेश मलके. गणेश मलके निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. गोलंदाजीवरती तयार. गोलंदाजी या ठिकाणी विनायक स्वामी आला आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट घेताना पाहायला मिळाला. या दरम्यान आपण पाहिले परत एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचला. ओ जेल सुटला गेला. जीवनदान. आणि हा टर्निंग पॉइंट असणार आहे की नाही ते आम्हाला पाहायचंय. कित्येक टेनिसच्या विश्वामध्ये निश्चित प्रमाणात आपण डोकं पाहिलं तर 12 चेंडू 50 सुद्धा किती वेळा झालेले आहेत.
हा 17 चेंडू 40 पाहिजे होत्या, आता एक झेल सुटला सर. आता 16 चेंडू 39 धावा. 16 चेंडू आणि 39 धावसंख्येचं अजूनही लक्ष निश्चितप्रमाणे या ठिकाणी जे असणार आहे. 5 फलंदाज निश्चितप्रमाणे बाद, 5 फलंदाज अजूनही खेळायचे बाकी राहिले. जावेद संधी आणि त्याच्या जोडीला असणारा फलंदाज गणेश मुलगी जो आहे, या दोघांच्या खांद्यांवरती जबाबदारी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला दरम्यान अगदी आपण पाहतोय जावेद आहे इथे धावबाद करण्याचा प्रयत्न असेल, घरटं सोडलं आणि इथे घरावरती बुलडोजर फिरलाय. वाईड. 1 रनने फारसा फरक पडणार नाही, पण 1 विकेटने बराचसा फरक पडू शकतो. टॉस झाला. ज्यावेळेस अगदी टॉस झाला, टॉस झाल्यानंतर या ठिकाणी अगदी आपण पाहतोय दोन्ही संघांबरोबर थोडीशी बातचीत झाली. त्यावेळेस अगदी गोष्ट अतिशय आवर्जून सांगितली गेली होती ती जावेदने. हो, हा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय अतिशय सुरेख आहे की 7-65 पर्यंत आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि या 7-65 धावा आरामशीर बनू शकतो. 7-65 पर्यंत रोखलं सर, 64 पर्यंत रोखलं गेलं, परंतु इथे 48 चेंडूमध्ये 65चा पाठलाग करत असताना संघ अडचणीत आलाय. 6 फलंदाज निश्चितप्रमाणे या दरम्यान जे बाद झालेत, 6 बाद, धापरकती धावा संख्या 27 आहे. फुल टॉस इथे मात्र चेंडू अगदी आपण पाहतोय लॉंग दिशेने पोहोचला गेला. एक सिंगल निश्चितप्रमाणे ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळते. धापरकती धावा संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धापरकत धावा संख्या 28 वरती धापलक. शेवटचे 13 चेंडू आणि 37 धावा. 1 बिगिट सर, सामन्याचा टर्निंग पण ठरू शकतो या चेंडूवरती. 1 बिगिट, 13 चेंडू 37. सामना अजून संपलेला नाही. कुणाला आहे? जावेद आहे ही जोडी मैदानाच्या आत. ओ, इथे मात्र चेंडू काय बॅटवरती येऊ शकला नाही. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तिथे एक धाव आली. षटक क्रमांक 6 सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. लेग बॅचवर पण एक सिंगल आली. 6वं षटक संपलं. 6 इथं अगदी आपण पाहतोय धापरकती धावा संख्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर जी आहे ती 29 धावा आहेत. 12 चेंडू बाकी राहिलेत आणि 36 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये बऱ्याच जणांचं हे असणार आहे. 12 चेंडू 36, एक 6 षटकार खेळायचे. पण बाई खेळणं मुश्किल आहे. खेळण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागेल. संघर्ष विना विजय जर मिळला गेला तर ते विजयाची किंमत 0 असते. स्ट्रगल करावा लागतो, संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करावा लागतो आणि आपल्याला पाहायचं आहे या स्ट्रगल मधून, या संघर्षातून कोणता संघ या ठिकाणी विजय होणार आहे. 8च्या सरासरीने फक्त धावफलक बनवलं सर, इतकी मोठी धावसंख्या अजिबात नाही. म्हणजे 8 षटकांच्या लढतीमध्ये आपण 70-80 सुद्धा कमी पडल्यात. आज 64 फक्त बनवल्यात. सेमीफायनलचा सामना आहे. अनुभव दोन्ही संघांकडे या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. अनुभव दोन्ही संघाकडे आहे आणि त्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी निश्चितप्रमाणे कशा प्रकारे घेतला जातो आपल्याला पाहायचंय. या दरम्यान चेंडू इथे अगदी आपण पाहतोय लो फुल टॉस होता. इथे एक चेंडू काय बॅटवरती येताना पाहिलेला नाहीये. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 22 चेंडूपणे 1 धाव, 11 चेंडू 35 धावा. 11 गेंदे 35 रन और भी जीतने के मनाने. एखाद्या 2 बिगिट आले ना सर तर एवढा जो प्रेक्षक वर्ग अगदी शांत आहे ना, कदाचित खूप मोठमोठे आवाज करण्याची शक्यता आहे. पण ते षटकार चौकार आले पाहिजेत, त्याशिवाय मजा येणार नाही. ओ, जोरदार बॅट फिरवले गेले. इथे चेंडू काय बॅटवरती येत नाहीये. चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचे 10 चेंडू आणि बनवायच्यात 35 धावा. गोलंदाज शिरीष पाटील अर्थात भावड्या गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 5च्या डाव्या त्याला पार करून परत एकदा डावखुऱ्या हाताने या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खिलाडी के मस्तक पर दस्तक और हे रन. कर्णवीर केसरी प्रतिष्ठान संघ कृपया आपण लगेच यायचं आहे.
कर्णवीर केसरी प्रतिष्ठान आमच्या मुख्य व्यासपीठाकडे आपण यायचं आहे लगेचच. कर्णवीर केसरी प्रतिष्ठान संघ आपण लगेच आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. समीकरण 9 चेंडू आणि 29 धावा. आज कॅप्टन इनिंग जावेदला खेळावी लागणार आहे. गोलंदाजीवरती तयार भावड्या. ओ यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय इथे बॅटवरती नाहीये. त्या दरम्यान धावबाची ओ इथे मात्र संधी गमावली. त्या दरम्यान दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल. इथे थोडीशी घाई होताना निश्चितप्रमाणे पाहायला मिळाली आणि 22च्या रूपाने इथे 2 धावा आल्या. धावफलक वाढला गेला. आमचे सलीम भाई आम्हाला कळवत आहेत धावफलकाची धावसंख्या जी आहे ती 38 आहे. समीकरण राहिले 8 चेंडू बाकी आहेत. 27 धावा बनवायच्या आहेत. या 2 चेंडूवरती बराचसा सामना अवलंबून आहे. 8 चेंडू आणि 27 धावा. स्ट्राईकला फलंदाज जावेद. शेरीस तयार. जावेदसाठी मारा करेल. 8 चेंडू 27. फुलटा चेंडू आहे. इथं मात्र अगदी आपल्याला पाहिजे चेंडू सीमारच्या सोबत पोहोचणार आहे का. रेस लागली गेली 2 क्षेत्ररक्षकांनी चेंडू मध्ये. पाहता चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचलाय आणि चौकार आलाय. 4 रन. थँक्यू. प्रेशर असल्यानंतर प्रेशर मध्ये कशा प्रकारची फलंदाजी होती पहा. कधी कधी फुलटा चेंडू बॅटवरती येत नाही. थोडासा प्रेशर अगोदर होता पण आता प्रेशर हँडल होताना पाहायला मिळालाय. जावेद आक्रमक झालाय. फुलटा चेंडूवरती चौकार आला आणि आता समीकरण आहे 7 चेंडू 23 धावा. 7 चेंडू 23. हा चेंडू निर्णायक. या दरम्यान खोलपटाचा चेंडू टाकला जाईल. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती स्वतः गोलंदाज येईल. एक धाव घेतली स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेताना पाहायला मिळालाय तो जावेद संधी आहे. षटक क्रमांक संपला जाईल 7वं. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावसंख्या 43 धावा आहेत. 6 चेंडू बाकी आहेत. 22 धावा बनवायच्या आहेत. 6 गेंदे और 22 रन जीतने के लिए जो बनाने. 6 चेंडू 22. हॅलो मनोज सर, एक मात्र निश्चित तर आपण आत्ताच उल्लेख केला की फक्त 64 धावफलकर आहेत. एक मात्र या सामन्याने दाखवून दिलं की जर तुमच्याकडे भेदक मारा असेल, तिखट मारा असेल, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असतील तर 60-65 धावा सुद्धा मोठ्या दिसतात. एक सूचना. मेगा फायनलला पोहोचलेला पहिला संघ जो आहे तो कर्णवीर केसरी प्रतिष्ठान साहिल मुमिन अँड कंपनी. टोटल टीमला विनंती आहे की आपण ग्रँड एंट्री करणार आहोत. त्यासाठी आपण ताबडतोब मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचे. साहिल ताबडतोब टीम घेऊन या आणि यातला जिंकलेला संघ इतर तो कुठे जाणार नाही. तो सरळ स्टेजच्या समोर येईल. 6 चेंडू 22 धावा. सामना रंगलाय. शेवटचे 6 चेंडू बाकी राहिलेत आणि गोलंदाज आहे विनायक स्वामी. परफेक्ट यार. जबरदस्त मारा निश्चितप्रमाणे पाहायला मिळाला आहे आणि इथे जावेद स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. एक सिंगल आली. फलंदाज क्रमांक 5 होईल 7वा. शेवटचे 5 चेंडू बाकी राहिले आणि 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 21 धावा ज्या बनवायच्या आहेत. बराचसा प्रेक्षक वर्ग विजय सर अशी पण चर्चा करत असेल की खास करून इथे 21 धावसंख्या बनवायची ना, 21 पण व्हायला नको आणि 19 पण व्हायला नको. आज आम्हाला 20 पण पाहिजेत. का आम्हाला एखादी सुपर ओव्हर पाहायला मिळणार आहे का. 5 चेंडू मध्ये 21 धावसंख्येचं लक्ष आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नजीर. 5 चेंडू 21. या दरम्यान बॅटची कर. तिथे मात्र आपण पाहतोय वा काय सूर मारलाय. चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितप्रमाणे पाहायला मिळालंय. निर्धाव चेंडू आहे. मारलेला सूर, त्यानंतरचा उडलेला धूर, त्यानंतर मातीमध्ये लटपट झालेला खेळाडू आहे. एफर्ट जबरदस्त पाहायला मिळतोय. करोड रुपयाचं घर आपण बांधतो सर. लाखो रुपयाचं घर बांधतो. ते घर एका चावीवरती एका कुलपावरती अवलंबून असतं. लाखो रुपयाची आपण गाडी घेतो. ती गाडी सुद्धा एका चावीवरती आणि खास करून अगदी आपण पाहतोय कर्णवीर केसरी प्रतिष्ठान कृपया लगेच या. संघांच्या संघनायकाला विनंती आपल्या खेळाडूंसहित लगेच यायचं आहे कारण दादांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे आमदार महोदय यांना. त्यामुळे आपण लगेच या कृपया विनंती आहे. यानंतर सतेज किरण अडसूळ यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. साहेबांच्या शुभ असते.
3 चेंडू आणि 19 धावा. 3 षटकारांची गरज सामना बरोबरीत. सफेद आणि किरण परत अर्जुन. एकदा डॉट बॉल आलाय. 2 गेंदे 19 रन अभी भी जीतने के लिए जमानाने बाकी आहे. क्षेत्ररक्षण काय अफलातून होताना पाहायला मिळालं सर. लाखो रुपयाचं घर सुद्धा एका कुलपावरती एका चावीवरती अवलंबून असतं. लाखो रुपयाची गाडी सुद्धा एका ब्रेकवरती एका चावीवरती अवलंबून असते. तसं तुमचं संघाचं काम सुद्धा गोलंदाजी आणि फलंदाजी बरोबर क्षेत्ररक्षणावरती सुद्धा अवलंबून असतं. क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त. 2 गेंदे 19 रन. परत एकदा निर्धाव आलाय. 1 चेंडू आणि 19 धावा. याच्या अगोदर एक सामना निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिला होता सर. त्या सामन्यामध्ये कर्णवीर केसरी प्रतिष्ठान आणि सानिका स्पोर्ट्स सामना झाला. दोन्ही संघाने कधीच अगदी पराभव स्वीकारला होता, पण सानिकाने मात्र पराभव स्वीकारला आणि कर्णवीर केसरी प्रतिष्ठान हा एकदाही पराभूत न होता फायनलला पोहोचलेला आहे. 1 चेंडू बाकी. या दरम्यान आपण पाहतोय मेगा फायनलला पोहोचलेला दुसरा संघ असद फायटर. अभिनंदन महेंद्र शिवशरण आणि टीम. जबरदस्त फायटर कामगिरी आणि करताना मिळाली. लगेच चला, या. टीम लगेच महेंद्र असद फायटर. शिवशरण. असद फायटर आणि कर्णवीर केसरी प्रतिष्ठान महेंद्र शिवचरण कृपया लगेच यायचं आहे. साहेबांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे, त्यामुळे आपण लगेच या. दोन्ही संघांना विनंती आहे लगेच यायचं आहे. साहेबांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं आहे. आमदार महोदय महेंद्र शिवचरण